Hello student, good morning. कशा आहात? बरे आहेत ना? Today we are going to learning and I am teaching English as well as science. Both subjects are important for the annual examination. The most of the question, not all, each and every questions I have taken from the question papers board that it may be in October, from October and March. So both are important questions. So you must have write in your math books, English book and science, not book but notebook. So you will get the technique and idea of the answer, how to write answer. 1 marks, 2 marks, 3, 4, 5. You get idea, okay? Now we start now English direct indirect narration. You know the direct narration means direct and indirect. If said to the told लिहायचं नाही का said to the asked लिहायचं काही वेळेस. If क्वेश्चन आले तर इफ लिहावं लागेल. आजचं घेतलेलं आहे इफचा प्रश्न आणि आलेला आहे ते बोर्डातला. तर रेशमा said to अनिल inverted comma, you can't help us. You can't help us. रेशमा म्हणते अनिलला तू आम्हाला मदत करत नाही. रेशमा said to अनिल, you can't help us. मग काय होईल? रेशमा said to ए म्हटल्यावर टोल्ड लागेल. मग रेशमा टोल्ड अनिल दॅट. टोल्ड आणि अनिल टू येणार नाही मित्र. रेशमा टोल्ड अनिल दॅट. कॅनचं कुड होईल. कॅनचं काय होईल? कुड नॉट. आणि यूचं ही होईल. अनिलचं ही होईल. ही कुड नॉट हेल्प देम. असचं देम होईल. म्हणजे त्यांना तू मदत करत नाही. रेशमा टोल्ड अनिल दॅट ही कुड नॉट हेल्प देम. दुसरे बघा, सी सेज टू मी. ती मला म्हणाली आय कॅन हेल्प यू. मग काय होईल? इनडायरेक्ट से झालं इथं. मग टेल वर्ब आहे त्याला येस प्रत्यय लागला. मग सी टेल्स मी. जसं की तसं बघा, टू नाही येणार. सी टेल्स मी येस प्रत्यय. सी टेल्स मी दॅट पुढं दॅट लागला. फक्त येस प्रत्यय मी आणि दॅट. सी टेल्स मी दॅट. इथं ती म्हणते सी म्हणून आयचा सी. सी कॅन हेल्प हर. HER. सी म्हणजे हर. ही सेड टू मी. तो मला म्हणाला. काय म्हणाला? एम आय युअर फ्रेंड. एम आय युअर फ्रेंड. मी तुझा मित्र आहे का? इनडायरेक्ट काय होईल? ही आस्क्ड. आता इथं क्वेश्चन दिलेला आहे म्हणून इफ येणार. ही आस्क्ड मी. सेडचं काय झालं? आस्क्ड. क्वेश्चन आहे म्हणून ही आस्क्ड मी. इथं इफ लागला मित्र. ही वाज. एमचं काय झालं? वाज माय फ्रेंड. ही आस्क्ड मी इफ ही वाज माय फ्रेंड. इम्पॉर्टंट वाक्य मित्र. अशा प्रकारचं 2 वाक्य करून ठेवा येणार यावर्षी. ही आस्क्ड मी इफ ही वाज माय फ्रेंड. ही सेड टू मी आय एम युअर फ्रेंड. मग काय होईल? ही टोल्ड मी दॅट ही वॉज माय फ्रेंड. सोपे आता ही वॉज माय फ्रेंड. टोल्ड सेड टू. नंतर पास्टचं काय होतंय? डूचं डीड होतंय. कॅनचं कुड, शॅलचं शुड होतंय. अशा प्रकारे इंग्लिशचे डायरेक्ट इनडायरेक्ट तुम्ही करा अजून त्या प्रकारचे. म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल. शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्र. ओके बाय.